संपूर्ण इराणी संस्कृती बेचिराग करण्याचा इशारा देणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतलाय। ट्रम्प यांनी इराण विरोधात नियोजित लष्करी कारवाई तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय। पाकिस्तानने पंतप्रधान शहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे, असं ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय। इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी तात्काळ पूर्णपणे आणि सुरक्षितपणे व्यापारासाठी खुली ठेवण्याचं मान्य केल्यास अमेरिका पुढील 2 आठवड्यांसाठी इराणवरील संभाव्य बॉम्ब हल्ला आणि लष्करी कारवाई थांबवण्यास तयार आहे, असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय। काय म्हणाले ट्रम्प नेमकं ते जाणून घेऊया। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा उभयपक्षी झालेला युद्धविराम असेल असंही स्पष्ट केलंय। अमेरिकेने आपली सर्व लष्करी उद्दिष्ट केवळ पूर्णच केलेली नाहीत, तर ती ओलांडली आहेत। इराण सोबत दीर्घकालीन शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने अमेरिका आता एका निर्णायक कराराच्या उंबरठ्यावर आहे, असं ट्रम्प यांनी या निर्णयामागची पार्श्वभूमी विशद करताना म्हटलंय। इराणकडून अमेरिकेला 10 कलमी शांतता प्रस्ताव प्राप्त झालाय। चर्चेसाठी हा एक व्यवहार्य आधार असल्याचं ट्रम्प यांनी पोस्टमध्ये नमूद केलंय। अमेरिका आणि इराणमधील वादाचे बहुतांश जुने मुद्दे आता निकाली निघालेत, असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय। पुढील 2 आठवड्यांचा कालावधी हा प्रलंबित चर्चांना अंतिम स्वरूप देण्यासाठी आणि त्याची अधिकृत अंमलबजावणी करण्यासाठी वापरला जाईल, असं ट्रम्प यांनी म्हटलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष या नात्यानं आणि मध्य पूर्वेतील देशांचे प्रतिनिधित्व करताना अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणं हा माझ्यासाठी सन्मानाचा विषय आहे, असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी देखील एक्सवर पोस्ट करून वृत्ताला दुजोरा दिलाय। इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या वतीनं निवेदन जारी करत अराघची यांनी 2 आठवड्यांची शस्त्रसंधी करण्यात आल्याचं मान्य केलंय। अराघची यांनी देखील पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी शस्त्रसंधीसाठी केलेल्या विनंतीचा उल्लेख केलाय।